सुरुवातीलाच छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या राज्याभिषेक आज दिन आहे, त्यांना वंदन करून आम्ही आज इथे सगळे जमलेलो आहोत। मी तमाम महाराष्ट्रातल्या आणि बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सगळ्या मतदार, इंडिया आघाडीचे सगळे आपले सहकारी, महाविकास आघाडीचे सगळे मित्रपक्ष, त्यातले सगळे माननीय नेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमचे सगळे सहकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्ते, हा मतदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विजय आज आहे हे तुम्ही बघताय। कारण गेले वर्षभर हे आमच्यासाठीच संघर्षाचं वर्ष होतं। महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ, महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार अशी फार मोठी आव्हानं या राज्यासमोर होती। दुधाचा भाव शहरात वाढलेला आहे, ग्रामीण भागात कमी झालेला आहे। दुष्काळाची परिस्थिती, अनेक ठिकाणी छावण्यांची मागणी गेले अनेक महिने आम्ही करतोय, ते होत नाहीये। न चाऱ्याचे डेपो आहेत, ना छावण्या आहेत, ना टँकर वेळेवर ठिकाणी पोहोचतायत। त्याच्यामुळे एकीकडे तीव्र दुष्काळाची परिस्थिती, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, शेतीच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे, दुसरीकडे प्रचंड बेरोजगारी वाढते, महागाई वाढते आणि भ्रष्टाचाराचा तर काही हिशोबच राहिलेला नाही या देशात। आणि अशा परिस्थितीमध्ये हे इलेक्शन झालं आणि प्रचंड शेवटच्या माणसापर्यंत जाऊन त्याचं सुख-दुःख समजून आज जे आमच्या सहकारी, कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जे कष्ट केले आणि ते पाहून मायबाप मतदारांनी या आईसला म्हणजे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि या दडपशाहीला नाकारलेलं आहे। हेच महाराष्ट्राची आणि देशाची ताकद आहे आणि संविधानाच्या चौकटीतच राहून हा देश चालेल। दडपशाहीला, भ्रष्टाचाराला, महागाईला, बेरोजगारीला ह्या मतदारांनी नाकारलेलं आहे। त्याच्यामुळे मी तमाम बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रत्येक सहकार्याच्या, पदाधिकाऱ्याच्या, मतदारांच्या समोर नतमस्तक होऊन त्यांचे मनपूर्वक आभार मानते की त्यांनी एवढा विश्वास माझ्यावर टाकलेला आहे। आणि मला विचाराल तर जबाबदारी प्रचंड वाढलेली आमच्या सगळ्यांचीच। त्याच्यामुळे आजपासून, खरं तर कालपासूनच आम्ही सगळे कामाला लागलेलो आहोत। काल इंडिया आघाडीची मीटिंग होती, त्याच्यामुळे मी दिल्लीला गेले होते, पण मतदारसंघात सगळेच आढावा घेत आहेत। उद्या सकाळी 9 वाजता रोहित दादा आणि मी बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये दुष्काळी दौरा सुरू करतोय। मी तर कार्यकर्त्यांना विनंती केली होती की कुठल्याच आपण खरं तर स्वागत नको, जेसीबी तर बिलकुलच नको। माझी सगळ्यांना विनंती आहे की हे जे जेसीबी आणताय ह्याच्यात मला कार्यकर्त्यांची सुरक्षिततेची काळजी वाटते। आणि हे नवीन जर कल्चर आज येतंय, फुलं, उत्साह, गुलाल हा साहजिक आहे, तो म्हणजे तुमचा अधिकार आहे, पण मला असं वाटतं हा जेसीबीचा जो नवीन कार्यक्रम आपण करतोय तो थोडा म्हणजे आपल्याला नकोच, अशी विनंती करीन। आणि हा जो निधी सगळा आहे, जो आपल्याला उत्साह आहे, तो टँकर, चारा छावण्या आणि चारा डेपोमध्ये पक्षाने खर्च करावा अशी माझी उत्सुक कार्यकर्त्या, म्हणजे मला तुम्हाला दुखवायचं नाहीये, पण अतिशय प्रांजळपणे मी तुम्हाला विनंती करते की आपण सगळ्यांनी आजपासूनच दुष्काळी परिस्थितीत अडचणीत असलेल्या आपल्या शेतकऱ्यांच्या बरोबर उभं राहिलं पाहिजे। 48,000 कुठेतरी या सगळ्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अजितदादांनी जो विकासाचा मुद्दा पुढे केला होता तो बारामतीकरांनी नाकारलाय का? मला असं वाटतं कोणीच काही नाकारत नाही। आणि मला असं वाटतं की जेव्हा आपण एखादं इलेक्शन लढतो ते कुठल्या व्यक्तीच्या विरोधात मी तरी लढत नाही, माझ्यासाठी ती वैचारिक लढाई होती। जे मी सातत्याने माझ्या कॅम्पेनमध्ये म्हणलं, आजही माझं तेच मत आहे, माझी लढाई ही कुठल्याही व्यक्तीविरोधी नव्हती, माझी लढाई ही वैचारिक लढाई आहे। माझी लढाई बेरोजगारीच्या विरोधात आहे, माझी लढाई भ्रष्टाचाराच्या विरोधात आहे, माझी लढाई महागाईच्या विरोधात आहे। आणि ज्या पद्धतीने सरकारने या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडायचं पाप या सरकारने केलेलं आहे, त्या विरोधात माझी लढाई आहे। मधल्या काळात बरेच सहकारी सोडून गेले, त्यांनी वेगळा निर्णय घेतला, आता या निर्णयानंतर किती लोक परत येतील असं वाटतं? मला असं वाटतं प्रत्येक ही लोकशाही आहे, प्रत्येकाला आपला निर्णय घ्यायचा अधिकार आहे आणि एखाद्याने निर्णय घेतला असेल तर आपण त्याला शुभेच्छा द्याव्या। आणि एक मी अतिशय प्रांजळपणे तुम्हाला सांगू इच्छिते की इस देश में टॅलेंट की कमी है।
रोहितदादांनी एक ट्विट केले की रात्रीच्या अंधारात काही तुमचे नेते सेटलमेंट करत होते तर त्याचा शोध घेतला पाहिजे असे त्यांनी एक ट्विट सुद्धा केलेलं आहे. आता रात्री रिझल्ट लागला. काल आम्ही इंडियाच्या मीटिंगमध्ये होतो. आज मी पहिल्यांदाच मतदारसंघात येते रिझल्ट लागल्यानंतर. आणि त्याच्यानंतर आता बूथ वाईज काय मतदान झालंय याच्यासाठी तातडीनेच उद्या परवा पक्ष बसणार आहे. त्यानंतर 9 तारखेची मीटिंग आहे, 10 तारखेची मीटिंग आहे. आणि माझा आज दुपारून आणि उद्या दिवसभर दुष्काळाचा दौरा आहे. इंडियाच्या बैठकीमध्ये काय निर्णय झालेला आहे, एकत्रितपणे काय निर्णय घेतलेला आहे? मला असं वाटतं की एक गोष्ट आम्ही मान्य केली पाहिजे की जो मॅजिक नंबर आहे तो आमच्याकडे नाही. त्याच्यामुळे वेट अँड वॉचची भूमिका, कारण आम्हाला कुठलाही घाईघाईने कुठलाही निर्णय घ्यायचा नाहीये. लोकांनी अर्थातच यावेळी आम्हाला झुकतं माप दिलंय, हो दिलंय. आणि त्याच्यामुळे त्यांनी जी आम्हाला संधी दिली आहे त्याबद्दल मी तमाम भारतातल्या सगळ्या लोकांनी जो विश्वास इंडियाबद्दल दाखवला त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानते. काल मला अनेक नेत्यांना भेटायची संधी मिळाली. मी अखिलेश यादवांशी जेव्हा सविस्तर बोलले, त्यांनी पूर्ण उत्तर प्रदेशचा जेव्हा आढावा दिला होता, कारण आम्ही जेव्हा 3-4 महिन्यापूर्वी भेटलो होतो तेव्हा त्यांनी एक साधारण रोडमॅप आम्हाला दिला होता. आणि सर्वे एक म्हणत होते, अखिलेशजी एक म्हणत होते, तेव्हा आम्ही त्यांना म्हणत होतो की असं आपण इंडिया अलायन्स म्हणून ओव्हर कॉन्फिडंट आहोत का? तर ते म्हणले नाही सुप्रिया. म्हणजे मी काल त्यांना म्हणलं बाबा मान गए उस्ताद तुमको, कारण का त्यांनी सांगितलं होतं. तसंच दिदींचं झालं. दिदींच्या केसमध्ये पण भारतीय जनता पक्ष सातत्याने 25हून जास्त आम्ही येणार असं घडलं नाही. आणि तसंच तामिळनाडू काल थिरू स्टॅलियनजी पण होते, त्यांचंही आम्ही अभिनंदन केलं. त्याच्यामुळे प्रत्येक राज्यातून म्हणजे महाराष्ट्र असेल, वेस्ट बेंगॉल असेल, उत्तर प्रदेश, अनेक कर्नाटका, तेलंगणा मुख्यमंत्र्यांची काल आमचं बोलणं झालं, राजस्थानला काल सचिन पायलटजींशी बोलणं झालं. त्यामुळे आम्ही सगळ्या देशाचा काल आढावा घेतला आणि वेट अँड वॉचच्या भूमिकेत आम्ही आहोत. कारण कालच आमची मीटिंग चालू असतानाच आम्हाला माहिती आली की हे सगळं ते प्राईम मिनिस्टर प्रेसिडेंट ऑफ इंडियाला भेटायला जात आहेत वगैरे. ठीक आहे, बघूया ना काय होतं. निवडणूक संपली आता, वन ॲट अ टाइम. मी सगळ्यांचे प्रश्न घेईन. हा, नाही, मला असं वाटतं इच्छा सगळ्यांचीच आहे, पण होल पॉइंट इज नंबरचा सगळा एक आढावा. काल आमची फक्त एक प्राथमिक मीटिंग होती. काल आम्ही पहिल्यांदा भेटलो आणि जर प्रेसिडेंट ऑफ इंडियानी जो सगळ्यात मोठा पक्ष आहे, शेवटी या संविधानाप्रमाणे देश चालतो, त्याच्यामुळे जे सगळ्यात मोठा आहे त्यांना पहिली संधी दिली जाईलच. पण आम्ही पण पूर्ण तयारीत आहोत. मी तुम्हाला सांगू, मी काय माझा सोशल मीडिया बघायलाच वेळ नाही मिळाला. परवा रात्री उशीर झाला आणि काल दिवसभर इंडियाची मीटिंग आणि पार्लमेंटमध्ये जाऊन पेपरवर खूप असतं निवडून आल्या. तर मी काल दिवसभर त्याच्यातच आणि रात्री 1:30 वाजता आले आणि आज सकाळपासून याच कामात आहे. माझा फोन पण माझ्याकडे नाहीये. दादांना काय सल्ला द्या? मोठ्या हो, मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने, नात्याने जे मोठे असतात त्यांना आपण सल्ला द्यायचा नसतो, सल्ला घ्यायचा असतो. सगळ्यांचे घेते. अजित पवार गटाला 2 मंत्रिपद देणार आहेत सरकारमध्ये. मला याची माहिती नाही बाबा. दुसरे के घर में क्यों झाकू? मला याची सवय आहे. मी 10 वर्ष त्यांचं सरकार पाहिलंय. असं बोलते, रोजच बोलायचे पार्लमेंटमध्ये आणि मग म्हणतात गले की हड्डी आहे. किंवा काय इलेक्शन का जुमला. हे तुम्ही म्हणजे मी तर इतकं जवळून पाहिलेलं इतके वर्ष. फडणवीस म्हणाले की मला या सरकारच्या जबाबदारीतून मोकळं करा आणि पक्ष संघटनेची जबाबदारी माझ्याकडे. तो त्यांच्या पक्षाचा अंतर्गत विषय, आपण कसं सांगणार? म्हणजे भाजपला धडा आहे का मोठा? कारण त्यांनी जी फोडाफोडी केली अगोदर, दोन्ही मोठे पक्ष फोडले, पवार आणि ठाकरे. त्यांचं महाराष्ट्र, त्यांच्याशिवाय महाराष्ट्र राजकारण पूर्ण होत नाही. त्यांच्यासाठी हा लेसन आहे असं नाही मला वाटत. मला असं वाटतं की महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार या लोक ह्याला थकून गेलेले आहेत आणि इतका अन्याय या राज्यात होतोय. आणि आईसचा गैरवापर सारखी, म्हणजे भीती तरी दाखवायची, खरं फोडा, पक्ष फोडा. आणि महागाईचा कोणीतरी विचार करा, घरी जाऊन विचारा तुम्ही. इतके दुधाचा भाव आता 2 रुपयांनी वाढलाय, सिलेंडरचा वाढलाय, भाजी वाढली. काय स्वस्त या देशात सांगा ना मला. डाळीचा भाव काय?
मी जे बोलते ना ते दरवेळी 6 महिन्यांनी खरं येतं की नाही. मी कांद्याच्या बद्दल बोलले होते की नाही, झाला की नाही कांद्याचा प्रॉब्लेम. दुधाबद्दल मी किती दिवस बोलतेय, तुमच्याशीच बोलते. त्याच्यानंतर दुष्काळाबद्दल मी बोलले होते की नाही. तुम्ही फक्त माझा ट्विटर हँडलचा ट्रॅक रेकॉर्ड बघा. मी तर पहिल्या दिवसापासून म्हणते, कारण का माझ्या त्यांच्याकडून खूप जास्त अपेक्षा आहे. किती आमदारांचे तुम्हाला फोन आले समोरच्या गटातनं आणि किती तुम्ही शुभेच्छा इन्कमिंगला फिल्टर लागणार का सरसकट? बघा, शुभेच्छांना आपल्या संस्कृतीत कधीच नाही म्हणायचं नसतं. त्यामुळे एखादा प्रेमाने आपल्याला शुभेच्छा देत असेल तर आपण अतिशय विनम्रपणे त्या द्यायच्या असतात. मी तुम्हाला नेहमी सांगते, माझं पोट खूप मोठं आहे. जर पिपाणी नसती तर आमची साताऱ्याची ही सीट आली असती आणि दिंडोरीलाही मतं घेतली. त्याच्यामुळे हा रडीचा डाव आहे. काय रडीचा चंद्रकांत पाटील बारामतीत येऊन चुकी बाजू सांगितलं की आम्हाला शरद पवारांचा पराभव पाहिजे, परंतु असं काय झालं, काय सांगायचं? रामकृष्ण हरी गाजली तुतारी. राज्यामध्ये मराठा समाजातून पार्लमेंट आलेला आहे. 26 उमेदवार थोडक्यामध्ये विजय झालेले आहेत. त्याला मराठा समाजाचा पाठिंबा आहे असं एक आहे. बीडमधला आपण उदाहरण पाहिलं आहे. तर यावर काय? मला असं वाटतं, महागाई, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही तुम्ही कधीही जाऊन जर लोकांच्या बसला, महागाई हा प्रचंड मोठा विषय, बेरोजगारी प्रचंड मोठा आणि भ्रष्टाचाराला लोक कंटाळले. तुम्ही जर कधी तुम्ही पण जाऊन लोकांना भेटता, तुम्ही सर्वे करून बघा. महाराष्ट्रात फक्त बेरोजगारी, महागाई, भ्रष्टाचार आणि दुष्काळाकडे केलेल्या या सरकारचं प्रशासनच नाही आहे या राज्यात. हे मी किती महिने तुम्हाला म्हणते. सगळे हायपोथेटिकल क्वेश्चन्स कशाला विचारतात. दादा समजा उद्या इकडे आले तर त्यांना परत घेणार, माफी देणार, नेमकं काय होणार? तुम्हाला सांगू, आता दुष्काळाशिवाय माझ्यासमोर दुसरं काहीही नाही. महाराष्ट्रातला दुष्काळ, बारामती लोकसभा मतदारसंघातला दुष्काळ हे सगळ्यात मोठं आमच्या, म्हणून आम्ही आजपासूनच त्या कामाला लागलो. मराठी झाले का सगळे? मराठी संपले. लोकसभेत महिला खासदाराचं प्रमाण भेटलंय. महाराष्ट्रात 7 महिला खासदार पराभव झाला. त्यानंतर 8 देशाचं प्रमाण कमी करा. मला असं वाटतं, जे बिल, महिला आरक्षणाचं बिल जे या सरकारने आणलं होतं ना, स्पेशल सेशन, तो चेक होता, आमचं नाव होतं, सही होती, पण त्याच्यावर तारीखच नव्हती. त्याच्याचमुळे आम्ही महिला आरक्षणाचं बिल सातत्याने मागतोय. त्यामुळे तो जो जुमला केला होता ना मागच्या सेशनमध्ये, आता ते वास्तव करावं आणि आमचं सरकार आलं तर आम्ही लगेचच करू. नाही, कसं आहे, आमची सीट खूप उशिरा अनाऊन्स झाली. दंगेकरजी हे अतिशय उत्तम लोकप्रतिनिधी आहेत की अशा गोष्टी होत असतात इलेक्शनमध्ये, आणि जे आधी तयारी करत होते त्यांना खूप जास्त वेळ मिळाला. आमचा त्या मानाने कॅन्डिडेट खूप पण त्यांनी खूप चांगली फाईट दिली आणि एक चांगले लोकप्रतिनिधी म्हणून ते जरूर दिल्लीला आले असते. पण दंगेकरांजींबद्दल एक मी अतिशय अभिमानाने सांगू इच्छिते की इलेक्शन झाल्यावरही जी घटना, जी चुकीची घटना पुण्यामध्ये झाली, त्या बाबतीत ज्या पद्धतीने सर्वसामान्य माणसांच्या बरोबर दंगेकरजी उभे राहिले, ही एक खूप कौतुकाची गोष्ट आहे. म्हणजे हिट अँड रनच्या केसमध्ये जर दंगेकरजी उतरले नसते तर कदाचित त्या 2 युवक आणि युवतींवर अन्याय झाला असता. माझ्या वाचण्यात काय आलेलं नाही. मग त्यांनाच प्रश्न विचारा, मला मला माहिती नाही. आता पक्षाची मीटिंग होईल, मला एक खरंच माहिती नाही तुम्ही काय विचारता. ठीक आहे.
ना ओके यार, राजनीती में ऐसा होता है थोडं आपण मला असं वाटतं जेव्हा कल आपल्या बाजूने येतो ना आपण थोडी विनम्रता दाखवावी. लोकांनी जी जबाबदारी दिली आहे मला असं वाटतं ही वेळ आलेली आहे की खूप तुतुमैमे या राज्यात झालेलं आहे. मी एक प्रस्ताव ठेवते की महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्सची जबाबदारी मी सगळ्या आमच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून घेते की महाराष्ट्राचं सुसंस्कृत राजकारण जे अनेक वर्ष सगळ्यांनी पाळलं होतं आपण सगळे मिळून पाळू. माझ्या वहिनी या माझ्या मोठ्या वहिनी आहेत. वयानी आणि पदानी आणि नात्यानी त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्याच्यामुळे माझ्या मनात त्यांच्याबद्दल नेहमीच आदर आणि प्रेमच राहील. आणि वहिनी पार्थ आणि जय आणि पार्थ ही मला माझ्या मुलांसाठी जसा रोहित आहे बघूया ना. आता आधी तर दुष्काळ ना बाबा, आधी दुष्काळाची चिंता करूया. बारामतीत फार मोठा दुष्काळ. सगळे हिंदी झाले का, मराठी झालं का? कल इंडिया अलायंस की मीटिंग बहुत अच्छी हुई. हर नेता जो बहुत पूरी ताकत से लड़े, बहुतों की पार्टियां तोड़ी गई, घर तोड़े गए. इसके बाद भी जिस तरह हर राज्य में जो मतदार है जिस तरह हमारे साथ खड़ा रहा और कार्यकर्ता जिस तरह लड़े हैं, हम सबके लिए बहुत ये अभिमान की और आनंद की है. हमारे ये सब वातावरण, मीटिंग बहुत अच्छे वातावरण में हुई और हम सब ने निर्णय लिया है. और कल जो हमारा डिसीजन था वो खड़गे जी ने कल की प्रेस में बोल दिया है. हम देखेंगे कैसे कैसे आगे क्या होता है. ये देश संविधान से चलता है, तो संविधान से इंडिया जिसको पहले बुलाएंगे उसके बाद देखेंगे क्या होता है. इसके अलावा आपको लगता है देखते हैं, कल ही तो रिजल्ट आया है हमारी. कल देखेंगे क्या होता है. तुम्ही बसा ना. त्यांना खुर्ची अरे 2-4 खुर्च्या मागा ना. आपने कहा कि प्लॉट के इशू से कल से काम शुरू कर रहे हैं आप. आज से मेरे निर्वाचन क्षेत्र और महाराष्ट्र में बहुत सारे ऐसे जिले हैं जहाँ सूखा है और आज से ही हम सूखे के काम पे लग रहे हैं. और मैंने सारे कार्यकर्ताओं को बड़ी विनम्रता से विनती की है कि जरूर आपकी खुशियाँ, मुझे जायज है कि आप बहुत खुश हैं, लेकिन ये जेसीपी और ये सब न करें. और इसके अलावा वो जो खर्चा आप करना चाहते हैं इसके अलावा टैंकर ले लीजिए और पानी का टैंकर हर गांव में और बस्ती में पहुंचा. आप दौरा शुरू कर रहे हैं. मैं आज ही निर्वाचन क्षेत्र जा रही हूँ. चुनाव के बाद मैं किसी को सलाह नहीं देती लाइफ में. मैम आप हमेशा क्रिटिकल रही हैं देवेंद्र फडणवीस को लेकर. उन्होंने मैं क्रिटिकल नहीं किया भैया. जब कुछ गलत होता है, जैसे पूना में इतना बड़ा एक्सीडेंट हुआ और 2 बच्चों की मृत्यु हुई और जिस तरह से वो केस दबाया जा रहा था, ससून में क्या हो रहा था, ये सारी चीजें तो मैं कभी भी व्यक्तिगत उन पे टिप्पणी न किया है. मैंने राजनीति में करूंगी, लेकिन होम मिनिस्ट्री ने जिस तरह से मिसहैंडल किया पूना की केस, भले ड्रग्स की केस हो या एक्सीडेंट की केस हो, जिस तरह से ये सारी चीजें हुई है वो बहुत शर्मनाक है. और मुझे तो होम मिनिस्ट्री से ज्यादा अपेक्षा था. पारिवारिक भी दिखाई दिया. आपके सब परिवार के जितने भी सदस्य हैं वो इसमें सब शामिल थे. इसके बाद क्या अजित पवार के दरवाजा खुला रहेगा? पारिवारिक रिश्ते एक तरफ और हमारी राजनीति एक तरफ.
मोठा भाऊ अलायन्स मध्ये सगळे समान आहोत आम्ही सगळ्यांचा मान सन्मान करूनच राजकारण करत आलोय आणि पुढेही करू. कुठल्या कार्यकर्त्यांनी कसं आहे, प्रत्येकाने आपापलं घर केलेलं आहे. आपल्या घरात सुखाने नांदा प्रत्येकाने. मागच्या वेळी 65,000 मायनस होतो. यावेळी पक्षामध्ये एवढी अडचण असली तरी 19 वर आलोय. म्हणजे आम्ही 40,000 कव्हर केले पक्षामध्ये. हे सगळं झालं तरी म्हणजे आमचे सगळे नगरसेवक, आमचे 5-7 नगरसेवक राहिले होते, बाकी सगळे नगरसेवक गेले होते. तरी आमचा लीड आम्ही राखून ठेवू शकलो आणि तो 60 वरून 20 वर आला. आता अजून डिटेल्स पण आले नाही, बूथ वाईज आल्यावर हे सगळं श्रेय, माझ्या लीडचं सगळं श्रेय हे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मतदारांचा निर्णय. With full humility, I, with folded hands, thank every party worker, alliance, friends, all our allies and my voters for showing this faith in me. Actually, if you ask me, I feel totally humbled by this result. You said people rejected ED, ICE, as you said. No. People have rejected unemployment, price rise, as well as corruption. And the misuse of power of the ICE, which is income tax, CBI and ED, has completely, I think people of India are tired. People want qualitative, quantified development. They just don't want commitments because unemployment, price rise and corruption is at an all-time high right now in India. Do you really think people who left will come back to the party after this result? Why worry? Why not focus and start working and build? Because there is no dearth of talent in this country. What would be your priorities now? What would be your priorities now? Drought. There is so drought in this state as well as my constituency. So I'm committed to working for the drought and we'll see what more corrective actions we take. Any chances India Alliance is forming a government in the center? We are hopeful. We are always hopeful. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.